विचारता विचारता असं लक्षात आलं की माझ्या ताईच्या घरी गेलो. मी बाळाजी माझे जे भाऊजी आहे, माझी ताई आहे, तिच्या घरी मी गेलो नाही. गेलं पाहिजे म्हणून तो आपल्या ताईकडे आला. ताईच्या घरात गेलेला आहे. ताईला शोधतोय, ताई दिसेना. खोलीतनं रडायचा आवाज ऐकू येतोय. धावत धावत त्या खोलीकडे गेला. ताई काय झालं? ताई दरवाजा उघड, मी आलोय. दादा आलाय तुझा, दरवाजा उघड. दरवाजा उघडायला तयार नाही. फक्त रडायचा आणखीन आवाज ऐकू येतोय. घडाघडा अश्रू वाहत आहेत. पुढच्या भेटी रडत आहेत. त्याच्या लक्षात आलं की हे कोणी वेगळं नाही, या बाळाजीनं हे कारस्थान केलेलं आहे. हा जो फितूर निघाला, लगेच आत गेला, त्या बाळाजीला पकडून आणलं आणि आता तलवार उचलून, शमशेर उचलून दोन घाव करायचे, धड आणखीन शिरधडा वेगळा करायचं. एवढ्यात धावत धावत ही बायको आली. शीलवती तिचं नाव, नरसप्रभूंची मुलगी शीलवती धावत धावत आली. पण ते दादा यांना काही करू नको, यांना काही करू नको दादा. दादाजी प्रभू म्हणतात, अगं असं एक काम केलं यांनी आणि असं सोडायचं? शीलवती म्हणते, दादा मलाही कळतंय ज्या दिवशी मला हे फितूर झाले हे कळालं, हे मंगळसूत्र काढून मी त्यांच्या अंगावर टाकून दिलं, त्या दिवशीपासून ह्यांचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, यांच्याशी बोलले देखील नाही. कारण असे फितूर जर माझे पती असतील तर का बोलावं त्यांच्याशी, का त्यांच्याशी मी आणखी पती म्हणावं त्यांना. परंतु दादा माझं एकच म्हणणं आहे, ज्या रोहिणेश्वराच्या समोर जाऊन ह्यांनी प्रतिज्ञा घेतली किंवा हे सुद्धा त्यांनी शपथ घेतले, भलेही ते नंतर फितूर झाले असतील पण शपथ तुमच्या सोबत त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना जे काय आणखी शिक्षा द्यायची आहे ती शिवबा देऊ दे, महाराज देऊ दे. भले महाराजांनी म्हटले की ह्यांचा कत्तल केला पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे, तर तुम्ही नक्की त्यांचा आणखी त्याची हत्या करा, मला काही हरकत नाही. पण शिवबाने काय आणखी निर्णय ठरवला पाहिजे. दादाजी प्रभूंना बदल घेऊन निघालेले रोहिणेश्वराकडे आणि इथं रोहिणेश्वराची प्रार्थना करते, अनुष्ठान चालू आहे. आणि अनुष्ठान करता करता पिंडीच्या अगदी जवळ हे नरसप्रभू बसलेले आहेत आणि त्या भगवंताची विनवणी करता करता तिकडे शिवाजी महाराज घोड्यावर बसून येत आहेत. जणू काही तो रोहिणेश्वरच प्रकट झाला की काय असं त्याला वाटू लागलं. शिवबा आले. नरसिंह एवढा आनंद झाला, काय भगवंतच माझ्या समोर आलेले आहेत म्हणून धावत जाऊन शिवबाला मिठी मारली. अरे शिवबा तुम्ही कसे आहात? तुमच्या जीवाला तर काही धोका नाही ना? शिवबा म्हणतायत, नरसिंहप्रभूजी तुम्ही एवढं अनुष्ठान माझ्यासाठी करत असताना, या स्वराज्यासाठी करत असताना माझ्या जीवाला काय होईल? कुणाची एवढी हिंमत की माझ्या जीवाला काही करतील? तो भगवंत आहे, तो रोहिणेश्वर आहे, तुम्ही केलेलं अनुष्ठान आहे माझ्यासोबत, मला काही होणार नाही. आणि असं दोघे बोलत आहेत. तेवढ्यात बालाजीला घेऊन हा दादाजी प्रभू तिकडे आला, समोर उभं केलं शिवाजी महाराजांच्या आणि शिवबाला सांगतायत, शिवबा या स्वराज्याची आणि जी स्वप्न आपण पाहत होतो त्यात जो फितूर निघाला होता हा बाळाजी आहे. काय काय शिक्षा त्याची सांगा तुम्ही. शिवबा त्याने फितुरी केलेली आहे. शिवबाला माहित पडलं,
शिवबा जवळ आले. बाळाजी खाली बसलेला आहे. त्याला म्हटलं आज आज माझा अंतिम दिवस असेल, आज माझं शिर धडा वेगळं होणार हे मात्र अगदी नक्की. पण खाली मान घालून बसलेला आहे. शिवाजी महाराजांनी त्याला उठवलं. शिवबाने त्याला दोन्ही हातावर उठवलं. तलवार उगारली. बाळाजीने काही आणखी प्रतिसाद केला नाही, कारण मी चुकलो आहे त्याला कळून चुकलं होतं की माझी चूक झाली आहे, मी फितूर आहे हे त्याला कळून चुकलं होतं. उभा राहिला आणि मान खाली घालून उभा आहे. शिवाजी महाराजांना तलवार काढली, त्याच्या हातात तलवार दिली. म्हणजे बाळाजी तुला मला मारायचं आहे ना? अगं मी इथं समोर उभा आहे, मला मार, मला मार तू. बाळाजीच्या हातात तलवार होती. तलवार उगारली. सगळेच त्याला पाहत आहे की हा तर फितूर आहे, हो काही करू शकेल. आपली तलवार उगारली, हात असा समोर घेतला आणि करंगळीवर हात मारून आपली करंगळी तोडून टाकली आणि म्हणतोय शिवा माझी चूक झाली, माझी चूक झाली शिवा, मी फितूर झालो, पण मला क्षमा कर, मला तुझा दास होऊ दे. मी तुझ्या चरणी तू जे सांगेल ते मी करीन. या स्वराच्यासाठी मी लढली. शिवाने कुठं गेलं म्हणाले, अरे बाळाजी अरे फितूर झाला होता, चूक झाली, विसरून जा. आता माझा दास झालेला आहेस ना, आता माझ्यासोबत असाच राहा आणि माझ्यासाठी नाही या मातृभूमीसाठी तू दास होऊन राहा आणि या मातृभूमीसाठी तुला काय करता येईल ते तू नक्कीच कर. असं त्या बाळाजीला जवळ केलं आणि बाळाजीने नंतर असे पराक्रम केले की तो तोरणगड आहे, तो तोरणगड जिंकायला हा बाळाजी मुख्य होता. त्यांनी तो तोरणगड जिंकला. तोरण बांधी तोरण, तोरण बांधी तोरण करण्यासाठी आली बाळाजी. झाला दास शिवाचा, झाला दास शिवाचा, पुण्य गाजी. असा शिवांचा हा बाळाजी दास झाला, तोरणगड जिंकला आणि नंतर शिवाजी महाराजांसोबत तो प्रत्येक आणखी कारवाईमध्ये सोबत त्यांचा राहायचा. भले तो फितूर झाला असेल पण नंतर त्याने मातृभूमीसाठी लढायचं ठरवलं आणि शिवबांसोबत राहिला. अशा हा रोहिडेश्वराचा तो प्रसंग जिथं हिंदवी स्वराज्यासाठी महाराजांना प्रतिज्ञा घेतली आणि तशी प्रतिज्ञा घेतली तसं हिंदवी साम्राज्य त्यांनी उभं केलं, भगवा ध्वज त्यांनी स्थापन केला. म्हणून आज आम्ही तुम्ही कीर्तन कथा करतोय, कीर्तन ऐकतोय, देवीची मूर्ती स्थापन करतोय. नाहीतर आपलं जीवन काय झालं असतं हे मला अजून उघडून सांगायची गरज नाही, प्रत्येकाला हे कळून माहिती आहे. त्यामुळे अशा शिवांना आपण आदर्श ठेवलं पाहिजे आणि आपल्या परीनं जे मातृभूमीसाठी जे या देशासाठी आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. तो त्याग आपल्या हातून झाला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज आपल्या मूळ भागात म्हणतायत, नाश मग होविले काहीच, नाश मग होविले काहीच, नाही तुझ्यासाठी केले जीवेसाठी, नाही तुझ्यासाठी, नाही तुझ्यासाठी केले जीवेसाठी, नाही तुझ्यासाठी केले जीवेसाठी. तुका म्हणले तुका म्हणले नाश